नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवरात्र विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण दसरा विशेष रांगोळ्या चालू केलेल्या आहेत कालपासून. तर ह्या रांगोळ्या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा. तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघणार ह्या रांगोळ्या. नक्की ट्राय करा तुमच्या दारासमोर. थोड्या मोठ्या आहेत रांगोळ्या, कारण सणसूद म्हटल्यावर आपण मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो. पण सोप्या आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे, काही अवघड नाही आहे. त्यात आपण कलर पण मोजकेच वापरलेले आहेत. एवढे काही जास्त पण डिझाईन अशी बारीक सारीक डिझाईन नाही आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच जमणार आहे. तर पहिल्या रांगोळीत आपण अशी रिंग ठेवून घेतली आहे, कारण आपण त्याला कलर भरणार आहोत बॅकग्राऊंडला. आणि आतमध्ये आपट्याचं पान काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल मी कशा पद्धतीने आधी बॉर्डर करून घेतली आणि मग त्यात फिलरने कलर भरला आहे हिरवा, आणि परत एक पोपटी कलरने बॉर्डर करून घेते मी. आणि आतमध्ये सरस्वती मातेचं चिन्हाची स्टेन्सिल आहे माझ्याकडे, तर त्याच्याने ते चिन्ह काढून घेतलं आणि हळदी कुंकू कलर भरून अक्षता वाहिल्यात. आणि बॅकग्राऊंडला आपण येल्लो कलर भरतो, पिवळा कलर भरतोय फिलरच्या मदतीने. या दोन्ही रांगोळ्या नक्की ट्राय करा, नक्की तुमच्या दारासमोर काढा. जर आवडल्या तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा, जेणेकरून आपली कला भारताबाहेरही गेली पाहिजे, भारतात आणि भारताबाहेर दोन्हीकडे गेली पाहिजे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर नोटिफिकेशन नसेल येत आपल्या व्हिडिओचं, तर डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकता तुम्ही. किती सुंदर दिसतंय बघा ते पान. दसऱ्याला आपट्याची पानं, झेंडूचे फूल आणि सरस्वती मातेच्या म्हणजे सरस्वती मातेची पूजा करतो, आणि ह्या तिघांना खूप महत्त्व आहे, त्यामुळे आपण रांगोळीमध्ये ते साकारलंय आज. पूर्ण व्हाईट कलरने बॉर्डर करून घेतली टिपक्यांनी, आणि अशा अर्धवर्तुळ काढतोय आपण. लाल कलर देऊन घेतलेला आहे त्या टिपक्यांना. डिझाईन तयार करायची आपल्याला. चारही साईडला असे टिपके काढून घ्यायचे अर्धवर्तुळमध्ये. ब्रशच्या साहाय्याने अशी डिझाईन करून घेते मी. त्यामध्ये आपण राणी कलर भरणार आहोत. तुम्ही पिवळा कलर भरला तरी छान दिसेल. आणि चारही साईडला आपल्याला झेंडूचे फूल काढायचं आहे, त्यामुळे झेंडूच्या फुलाचा जो पिवळा कलर आहे, डार्क पिवळा कलर, तो टाकून घेतला आहे. मोठे मोठे टिपके काढायचे ते, आणि थोडं असं त्याला पेनाच्या किंवा तुमच्याकडे असेल अशी काडी, म्हणजे ब्रश असेल तर त्याच्या मदतीने असं त्याला असं गोल गोल करून घ्यायचं, म्हणजे तो झेंडूच्या फुलासारखं दिसतं. पानं काढलेत तर आपली रांगोळी रेडी झालेली आहे. कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि ही दुसरी रांगोळी, यात आपण 9 रंग भरलेले आहेत, म्हणजे 9 रंगांची रांगोळी काढलेली आहेत. आपला पहिला जो कलर होता सफेद कलर, तो टाकून घेतला आहे आधी, आणि नंतर इथे जे आपण 8 पार्ट तयार करणार आहोत. आपल्याला कलर टाकण्यासाठी एक तर झाला टाकून, अजून 8 कलर टाकायचे त्यासाठी.
दुसरा कलर आपला रेड होता, लाल होता, त्यामुळे तो टाकून घेतला आहे. तर ब्ल्यू कलर, म्हणजे एका पाठोपाठ एक सगळे कलर टाकून घेतलेले आहेत मी. दसऱ्याला या रांगोळ्या नक्की काढा तुम्ही, खूप छान वाटतील दारासमोर. ही रांगोळी जमिनीवर पण काढता येईल, म्हणजे शेणाने सारवलेल्या जमिनीवर पण छान दिसेल रांगोळी ही. फरशीवर तर काढताच येणार आहे. मोरपंखी कलर आणि शेवटी गुलाबी कलर. याला नंतर आपण बॉर्डर करून घेऊ, म्हणजे रांगोळी दिसायला छान दिसेल. सोपी रांगोळी ही पण, फक्त ते थोडी मोठी काढली मग कलर वगैरे टाकायला जरा टाईम लागतो. तर तुम्हालाही नक्की जमणार आहे. बॉर्डर काढून घ्यायची अशी. आतमध्ये स्वस्तिक. तर आपल्या दोन्ही रांगोळ्या अतिशय सुंदर आहेत. तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल नक्की काढून बघा. आणि पुढे पण तुम्हाला अशाच सोप्या, सुंदर, दिसायला पण अट्रॅक्टिव्ह अशा रांगोळ्या बघायला भेटणार आहेत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपल्या दोन्ही पण रांगोळ्या रेडी झालेल्या आहेत. अशाच युनिक रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.